विवाहयोग्य मुलींची कमतरता ही आजच्या घडीला मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. मुलींचा घटता जन्मदर हा याला कारणीभूत आहे. यामुळे होते काय की मुलगी कोणत्याही समाजाची कोणत्याही जातीची असली तरी चालेल, परंतु मिळाली पाहिजे अशी भावना वाढीस लागली आहे. जामनेर तालुक्यातील एका गावात शनिवारी विवाह सोहळ्यानिमित्त जेवणावळी सुरू असताना मुलीच्या समाज बांधवांनी विवाह रोखण्याचा प्रयत्न केला. मुलगा व मुलगी भिन्न जातीचे असल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. गावाच्या पोलीस पाटील यांनी ही माहिती जामनेर पोलिसांना कळवली. पोलिसांनी तातडीने या गावात धाव घेत मुलगा मुलगी व त्यांच्या सोबतच्या नातेवाईकांना जामनेर पोलीस ठाण्यात आणले. या प्रकाराची चर्चा तालुक्यात सुरू झाल्याने मुलीच्या समाज बांधवांनी जामनेर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. ही गर्दी वाढतच होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी त्या गावातील राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांसह समाज बांधवांशी चर्चा सुरू केली. मुलगा व मुलगी दोन्ही सज्ञान असल्याने विवाहात कोणतीही अडचण येत नसली तरी या घटनेमुळे समाज स्वास्थ्य बिघडू नये यासाठी पोलीस अधिकारी विशेष काळजी घेत होते. इथे हे नमूद करणे आवश्यक आहे. समाज बांधवांची समजूत घालण्याबरोबरच पोलीस अधिकारी मुलांच्या पालकांशी देखील सुसंवाद साधत होते. अखेर मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय पोलीस निरीक्षकांनी घेतला. याचबरोबर मुलगा व मुलगी यांचे जबाब देखील नोंदवून घेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार मुलाच्या नातेवाईकांच्या मध्यस्थीने हा विवाह सोहळा जुळवून येत होता. मात्र विवाहाची अक्षता पडण्यापूर्वी दोघांमध्ये ताटातूट झाली. पंगत सुरू होती. पंक्तीत लोक जेवण करून जात होते. थोड्याच वेळात अक्षता टाकण्याचा म्हणजे विवाहाचा शुभ कार्य होणार होते. मात्र नेमके घडले ते विपरीत. या विषयाची आज दिवसभर जामनेर शहरात व तालुक्यात मोठी चर्चा सुरू होती. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू समाजाने अजूनही समजून घेतलेली नाही. मुलींचा वाढता घटता जन्मदर याला कारणीभूत आहे.